नमस्कार शेतकरी बांधवांनो, जे पण व्हिडिओवरती नवीन असेल सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी घेऊन आलो ई पीक पाणी कशी करायची. हे बघा, सर्व्हर डाऊन प्रॉब्लेम चालू आहे, काहीतरी चुकी झाली प्रॉब्लेम चालू आहे. हा प्रॉब्लेम का होतोय, कशामुळे होतोय तुमच्यासाठी दाखवतो मित्रांनो. व्हिडिओ मी बनवलेला आहे. हा व्हिडिओ मी कम से कम बनवलेला मित्रांनो. मला या व्हिडिओसाठी 20 मिनिटं गेले. मी फास्ट फॉरवर्डवरती केलेला आहे. काहीच नाही करायचं, बॅक येऊन जा, सगळं बॅक येऊन जा आणि तुम्हाला परत ॲपवरती जायचं. कोणत्या ई पीक पाणीच्या. परत अगर तुम्ही जर गेला त्याच्यावरती तर तुम्हाला विभाग तुमचा सेट करायचा. माझा विभाग अमरावती मी निवडला आहे. सर्व्हर बरोबर कनेक्ट होत आहे, लोड होत आहे, हेच येणार तुम्हाला, हेच येणार. मी सांगतो काय करायचं आहे, काय नाही, कोणती सेटिंग करायची आहे. तुम्हाला ॲपमध्ये जायचं आहे, ॲपच्या सेटिंगमध्ये जायचं, इन्फोवरती जाऊन त्याच्यानंतर तुम्हाला जायचं डेटा यूजमध्ये. तुम्हाला मोबाईल डेटा गिफ्ट सगळं ऑन आहे की नाही ते बघून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जायचं स्टोरेज. ॲपचं एक स्टोरेज असं तिथे जाऊन तुम्हाला क्लिअर ऑल डाटा करायचा आहे. ठीक आहे, क्लिअर ऑल डेटा केल्याच्यानंतर तुम्ही बॅक येऊन जा आणि तुमचा ॲप ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा अमरावती विभाग जो विभाग असेल तुमचा निवडायचा आहे. माझा अमरावती मी निवडतो आहे. सर्व्हर बरोबर कनेक्ट होत आहे, लोड होत आहे, तेच येणार. हा प्रॉब्लेम तुम्हाला तेच येणार. यासाठी तुम्हाला एक फिक्स इलाज सांगतोय काय करायचं आणि कसं करायचं. ठीक आहे, थोडं वेट करा. 2-4 मिनटं वेटच करावं लागेल. नंतर तुम्हाला परमिशन मागतंय. काय होतं मित्रांनो, एक सोबत पूर्ण महाराष्ट्रातले एक सोबत शेतकरी त्याच्यावरती येऊन पडत आहेत. तर ॲपचं लोडच नाही. आपल्या सरकारची तुम्हाला परिस्थिती माहिती आहे, भिकारचूट सरकार झालं. इथं फक्त त्यांचा 4 ते 5 जणांचा लोड. जर 4-5 जणांनी जर दाबून जर ॲप चालवलं ना तर त्यांचं लोड येणार. काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला सांगतो कसं करायचं, काय नाही करायचं. काय चूक झाली तुमचा हा प्रॉब्लेम पण मी क्लिअर करणार आहे. तो कसा करायचा आहे, सर्वात पहिले आपल्याला बॅक यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जायचं प्ले स्टोअरवरती. तुम्हाला कुठं जायचं आहे, प्ले स्टोअरवरती जायचं आहे. प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्हाला ते ॲप ओपन करायचं आहे. ठीक आहे, प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्हाला ॲप ओपन करायचं आहे. यासाठी तुम्हाला तुमचं परत ॲप प्ले स्टोअरवरती जाऊन ॲप ओपन करा, डबल विभाग निवडा. हेच करायचं 2-3 वेळेस, हेच करायचं. तुम्हाला काहीच नाही करायचं. ही सेटिंग परत करतच राहायची आहे. काहीच नाही करायचं, आपली ही सेटिंग परत करत राहायची. तुम्हाला काहीतरी चुकी झाली, या सेटिंगचा तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. नेमकं होतं आहे काय आणि कशामुळे होतं आहे हे पूर्ण सांगणार आहे. सर्व्हर पण कनेक्ट होत आहे, होऊन द्या. जेवढं व्हायचं तेवढं लोड होऊ द्या. आता सांगतो मी तुम्हाला काय करायचं आहे. तर बघा मित्रांनो, माझं लॉग इन झाल्याचं आलेलं आहे. शेतकरी म्हणून लॉग इन करा. थोडं लोड होईल पण त्याच्यानंतर येऊन जाईल. शेतकरी म्हणून लॉग इन करा. जर तुम्हाला एकदम फास्ट जर करायचं असेल तर तुम्ही रात्री 9च्या नंतर आणि 1च्या मध्ये जर ट्राय केलं तर होऊन जाते. आता शेतकरी या टायमाला जागी राहू शकत नाही, परंतु काहीतरी इलाज नाही त्या गोष्टीला, हे करावं लागेल. तर रात्री 9च्या नंतर आणि 1च्या मध्ये जर केलं तर हे होऊन जाते. मग तिचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा. माझा मोबाईल नंबर जो आहे तुम्ही टाकलेला आहे फटाफटमध्ये आणि लॉग इन करण्याच्या ऑप्शनवरती आलेला आहे. इथं सुद्धा खूप लोड घेतं भंगार ॲप. इथं लोड घेतल्यानंतर आता काय मागणार, OTP मागणार. आता OTP आलेला आहे माझ्यावरती, मी टाकून देतो आणि OTP आल्यानंतर मी OTP टाकणार आणि शेतकरी म्हणून लॉग इन करा. आता मित्रांनो, माझं या अगोदर लॉग इन केलेलं आहे, ई पीक पाणी केलेली आहे. या मागच्या वर्षी मी केलेली आहे, पण यावर्षी ते दाखवत नाही आहे. का? कारण यांनी सारा डेटाबेसच यांच्याजवळचा उडून गेलेला आहे. आता मी विषय सांगतो तुम्हाला इथं काय होतं तर. ठीक आहे ना, इथला विषय असा होतो मित्रांनो की इथं OTP टाकल्याच्या नंतर आता बघा हा स्कॅम बघा तुम्ही काय असतो ते. इथे 18-19 माझा OTP आला, मी टाकलेला, लोड होतं आहे. ठीक आहे, लोड घेणार, खूपच लोड घेतं आहे ॲप. एवढं लोड घेतं ना, खूपच एकदम जास्त लोड घेतं आहे. आणि इथं झालेले तारीख आता कमी आलेली, एकदम कमी तारखेवरती आलेलं आहे ॲपचं की ई पीक पाणी ह्या तारखेच्या आत अपलोड करायची आहे. खूपच कमी दिवसावरती आलेलं आहे आणि हे भंगार ॲप लोड घेत आहे. तुम्ही चॅनलवरती जर नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जर तुम्हाला असं होत असेल तर सांगा. मी माझा WhatsApp नंबर तुम्हाला कमेंटमध्ये देणार. तुमचं पूर्ण ई पीक पाणी करण्याची गॅरंटी मी घेतो. 1 रुपयाही घेणार नाही आहे. कोणाचाही मला 1 रुपया नको आहे. तुमची ई पीक पाणी मी पूर्ण करून देणार. तुम्ही सर्वात पहिले काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये तुमची कमेंट द्यायची की सर माझं होत नाही आहे, मी करून देणार. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करणं कन्फर्म आहे. ठीक आहे, लोडच होतं आहे भाई. या लोड किती लोड घेणार यार, किती भंगार ॲप किती आहे, लोड होऊन द्या. ठीक आहे, एक काम करायला लोड होऊन द्या. लोड झाल्यानंतर आपण बघू यांना. होऊन द्या लोड, जेवढं व्हायचं तेवढं लोड होऊन द्या यांना, पूर्ण लोड होऊन द्या. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही. काही विषयच नाही यार, दुसरा इलाजच नाही आपल्याकडे. याची वाटच बघा. यासाठी म्हणतो रात्री 9 ते 1च्या दरम्यान करा, हे होणार. आणि सहसा करून ज्या ठिकाणी तुम्ही शेतात आहात त्या शेतात जाऊन करण्याची कोशिश करा. नाहीतर दुसऱ्या लोकेशनवरतून जर केलं तर होत नाही. 1 मिनटं मी व्हिडिओ इथून कट करतो आहे. बघू शकता मी 3 मिनटं झाली वाट बघतोय तरी होत नाही आहे. ठीक आहे, होऊन द्या. मी स्टॉप करतो व्हिडिओ. जिथून सुरू आहे तिथून आपलं चालू करून देतो. तर बघू शकता मित्रांनो, मला 2 ते 3 मिनटं अजून झालेले तरी झालेलं नाही. चला आता झालेलं आहे. खातेदाराची नोंदणी झाली नाही, नोंदणी करा. ठीक आहे, इथे मी विभाग निवडतो अमरावती. परत तेच एक ऑप्शन क्लिक केलं की परत तेच येणार. तुम्हाला काय करायचं, स्क्रीनवरती टॅप करत राहायचं आहे.
तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला टॅप करत राहणं गरजेचं आहे. तुम्ही काय करा, विभाग अमरावती निवडला त्या विभागावरतीच क्लिक करत राहा, 2-3 वेळेस क्लिक करत राहा, येणार. 2-3 वेळेस क्लिक करत राहा, येणार म्हणजे येणार, त्याला यावंच लागेल. तुम्ही करत राहा, टॅप करतच राहा, त्याला यावंच लागेल. खूप लोड घेणार. 1 मिनटं तुमचा आरामशीर 1 मिनटं खाते. तुम्हाला 1 मिनटं खाणार. ते बघा माझं झालं. आता माझं जिल्हा बुलढाणा ते सर्व झालं, गाव बी निवडले मी. आता माझा गट क्रमांक विचारतात. ठीक आहे, मी गट क्रमांक 654 माझा गट क्रमांक आहे. खातेदार शोधा. खातेदार निवडत नावाला आईचं मला करायचं आहे, माझ्या मम्मीचं आहे. ठीक आहे, मी त्याच्यावरती क्लिक केलं, पप्पा झालेलं, मम्मीचं बाकी. आता बघा मेन विषय इथं आहे. बघा तुम्हाला 2-2 खाते क्रमांक दाखवत आहे आणि याच्यावरती तुम्ही खाली खाते क्रमांक तपासा. याच्यावरती क्लिक केलं इथून पुढेच जात नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला हे सिलेक्ट करून पुढे जाण्याचा ऑप्शनच येत नाही आहे. काहींचे 2-2 खाते क्रमांक दाखवत आहे. त्यासाठी काय करायचं काय नाही हे मी पूर्ण सांगतो, ते बघा. जर तुमचे 2 खाते क्रमांक दाखवत असेल तर तुमचा कृषी सहाय्यक जे पांडव ज्याला म्हणता ना त्याच्याकडे जा आणि त्याला म्हणा 1 खाते क्रमांक करून दे. तुमच्या विहिरीचा खाते क्रमांक जो वेगळा खाते फोड झालेली तुमची, ते 2-2 खाते फोड जर झालेले असेल तर हे असंच दाखवणार आहे. असं होणारच नाही आहे मित्रांनो, 2-2च दाखवणार. हे बघा माझ्या मम्मीचं एकच आहे. ठीक आहे, माझं होऊन जाईल. या सध्या नेटवर्क एरर चालू आहे, त्यामुळे मी नवीन खातेदार नोंदणी करा याच्या बॅक इन. खातेदारात नोंदणी झालेली नाही आहे, मी खातेदाराच्या नोंदणीवरती जाऊन डायरेक्ट लॉग इनचा ऑप्शन करणार आहे. पण जर तुमचे 2 खाते क्रमांक दाखवत असेल तर तुम्हाला जे पांडेभाऊ असतात ना त्यांच्याकडे जाणं आहे, सहाय्यक अधिकाऱ्याकडे जाणं आहे आणि त्याच्याकडून 1 खाते क्रमांक करून घेणं आहे, विहिरीचा वेगळा करून घेणं आणि वेगळं करून घेणं आहे. तेव्हा तुमचं होणार आहे. पण त्याशिवाय होत नाही आहे. आणि तुम्हाला पीक पाणी केल्याशिवाय तुम्हाला पीक विमाच भेटणार नाही आहे. तुमचे 30-35 हजार रुपये सरळ लुटण्याचा विषय इथे मांडलेला आहे. जेव्हा 1 रुपयावरती पीक विमा होता तेव्हा 1-2 खाते क्रमांक असून सुद्धा एकच खाते क्रमांक यायचा. आणि आता तुम्ही 500 रुपये, 1000 रुपये, 1600 रुपयाच्या खाली पीक विमा नाही, 1200-1300 पीक विमा भरून तुम्हाला हे ऑप्शन असं येत आहे. भंगार जर ऑप्शन येत असेल तर तुम्हाला काही फायदा नाही आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या याच्याकडे जा, सहाय्यक अधिकाऱ्याकडे जा, ग्रामसेवक पांडेभाऊकडे जा आणि त्याला म्हणा 2 खाते क्रमांक झाले 1 करून दे. तुम्हाला पांडेभाऊकडे जाऊन हे क्लिअर करून घेणं आहे. ठीक आहे, क्लिअर केल्याच्या नंतर ते तुम्हाला 1 गट क्रमांक येईल, तो गट क्रमांक निवडून त्याची पीक पाणी तुम्हाला करायची आहे. तुम्ही कितीही काही केलं तुम्हाला सर्व्हर एरर येणार, काहीतरी चुकी झाली हा एरर येतच राहणार. त्यासाठी तुम्हाला काय करणार आहे, त्या सहाय्यक अधिकाऱ्याकडे जाणं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओसाठी.